रात्रीचं 9:30 वाजलं होता. राजेश ऑफिसमधून घरी आला. दार उघडताच घरातलं वातावरण थंड, शांत, निशब्द. टेबलावर गरम जेवण झाकून ठेवलं होतं आणि स्वयंपाकघरात माया त्याची बायको चहा बनवत होती. राजेशने विचारलं, "किती वेळा सांगितलं मी माझ्याशी एवढं गप्प राहू नकोस? काय चाललंय तुझ्या मनात?" माया काही बोलली नाही. फक्त चहा समोर ठेवला आणि म्हणाली, "चहा थंड होईल, आधी प्या." ना मोठं भांडण ना वाद, पण त्या गप्प शांततेचा आवाज दोघांचं आयुष्य खाऊ लागला होता. राजेशला वाटायचं ती काही बोलत नाही म्हणजे तिला काही फरक नाही, पण तो चुकीचा होता. एका दिवशी त्याला ऑफिसमध्ये अचानक कॉल आला. शेजाऱ्यांचा आवाज, "राजेश, माया हॉस्पिटलमध्ये आहे. तिला ॲसिडिटीचा अटॅक आला म्हणतात." राजेश धावत गेला. ती बरी होती, पण डॉक्टर म्हणाले ती खूप स्ट्रेसमध्ये आहे. बोलणं थांबलंय म्हणजे भावना दाबल्या गेल्यात. रात्री हॉस्पिटलच्या खोलीत राजेश बसला होता. माया झोपलेली, चेहऱ्यावर पांढरं शांत भाव. टेबलावर तिची एक डायरी होती. त्याने हळूच उघडली. पहिलं पान. तो विचारतो, "मी गप्प का असते?" कारण आता बोललं तर पुन्हा वाद होईल. पण प्रत्येक गप्पेच्या मागे मी त्याला गमवायचं नाही हे कारण असतं. पुढच्या पानावर, तो ऑफिसमधून उशिरा येतो तरी जेवण बनवते. कारण प्रेम हे सवय नसतं, ते जबाबदारी असतं. राजेशच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला जाणवलं बायका रागवत नाहीत, त्या थांबतात. थांबतात तोडायचं टाळण्यासाठी. दुसऱ्या दिवशी सकाळी माया उठली. राजेश तिच्या बाजूला बसला होता. हात धरून म्हणाला, "तू काही बोलू नकोस, फक्त हस." तू गप्प राहिली ते माझं अपयश होतं. माया हलकी हसली आणि म्हणाली, "मी गप्प राहिले कारण मला अजूनही तू हवा आहेस." बायका नेहमी न बोलता सगळं सांगतात. तुम्ही ऐकू शकत नाही कारण तुम्ही शब्द शोधता. पण त्या नजरेत बोलतात, गप्पांमध्ये ओरडतात आणि शांततेत प्रेम करतात. स्टोरी आवडल्यास शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.